आणि जाता वेळेस राक्षसाच्या पत्न्या आपापल्या म्हणायला लागल्यात की बाबा आता तुम्ही चाललात त्याच्यासोबत, मग जर तुमचं तिकडे काय झालं तर आम्हाला निरोप सांगायला सध्या कोणी नाही. त्यावेळेस आपापल्या पत्नीला सांगायला लागलेत की बाबा काहीही झालं तरी आतापर्यंत राजा रावणानं आपला आमचा देह पोषण केलेला आहे, राजा रावणाचं खाल्लेलं आहे, मग राजा रावणाला सहकार्य करायला जावंच लागतंय, गेल्याशिवाय भागत नाही असं म्हणायला लागले. तसं सांगूस तर प्रत्येक जण जे राजा रावणाचे काही प्रधान होते ते त्यांना कुणी घरात थांबलेलं असेल तर मारू मारू राजा रावणासोबत चला युद्धासाठी म्हणून घराबाहेर काढू लागलेले आहेत. काळे तोंड लंका नाता चोरून आणली सती सीता, आता मरावया जाता सगळे समजताने तसे. मग कुणी आता तिथं जे काय हाताखाली प्रधान होते मोठमोठे त्यांच्या पत्न्या शिव्या देऊ लागल्या, म्हणल्या राजा रावण काळ्या तोंडाचा आहे, त्या सीतेला चोरून आणलेला आहे आणि आता स्वतःची स्वतः पण मरणार आहे आणि बाकीचे जे आहेत त्यांना सगळ्या मारणार आहे. असा हा राजा रावण दुष्ट आहे आणि सर्व आमच्या पतीला सगळ्या घेऊन चालला असे नगरातले सर्वजण महिला पुरुष काय जे असते ते राजा रावणाला बोलू लागलेले आहेत. हे ऐकून हरिगण देती रामन किरण, श्रीरामा समुपदेशानन युद्धाला गुण निघाला. मग ज्यावेळेस इकडं राजा रावण निघालेला होता त्यावेळेस इकडं वानर मंडळी सर्वजण परशुरामचंद्र भगवान की जय.